श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला असं कधी वाटते का आपल्या आयुष्यात काहीच उरले नाही? तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तुम्हाला वाटेल की हे आयुष्य मला जगण्यासाठी पुरणारच नाही. मनाच्या कोपऱ्यात कितीतरी प्रश्न आहेत, परंतु उत्तर मिळत नाही. रात्री झोप तर खूप येते, परंतु विचारांचे काहूर झोपू देत नाही. अंगावर ती आपण पांघरून घेतो, पण आत्मा अनेक ठिकाणी भटकत असतो, अनेक विचार करत असतो. माझे असे झाले तर, मग तसे झाले तर, असे का नाही झाले, असे असंख्य प्रश्न जणू काही आत्म्याभोवती घिरट्याच घालत असतात. आणि अशा बेचैन मनाने आपण स्वामींचा धावा करतो. सांगा स्वामी, मी काय करू? स्वामी, मला पडू देऊ नका, हात धरा, तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला? बऱ्याच जणांच्या आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो, तिथे माणूस तुटतच नाही, परंतु पूर्णपणे ढासळतो. घरात ताणतणाव, शरीर प्रचंड कमजोर आणि मन पूर्णपणे थकते. त्याच वेळी मनाच्या खोल कप्प्यातून एक आवाज उठतो, स्वामी, मला सावरा. स्वामी समर्थ हा उच्चार फक्त शब्द नसतो, हा एक बंध असतो जो आपल्याला स्वामींशी जोडतो. स्वामी आपल्या मनातील अंधार दूर करतात. स्वामी चमत्कारिकरित्या आपले नशीब बदलवतात. प्रत्येकाचे दुःख वेगळे आहे, कारण प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नाही. कुणाला पैसा हवा आहे, कुणाला सुख आनंद, कुणाला आपली गमावलेली नाती हवी आहेत, कोणाचे विवाह होत नाहीत, कोणाला कोणाचा तरी प्रचंड त्रास आहे, कोणाची पदप्रतिष्ठा गेलेली आहे. असे असंख्य समस्या माणसाच्या जीवनात असतात. वरील सर्व समस्येवर उत्तर एकच, हा शक्तिशाली स्वामींचा मंत्र. हा जर तुम्ही मनोभावे संपूर्ण ऐकला तर तुमची सर्व संकटांपासून सुटका होईल. तुमचे हळूहळू मन स्थिर होऊ लागेल. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमच्यातही आशेचा दीप तेवतच आहे. स्वामींची कृपा तुम्हाला मिळणारच आहे. जीवन म्हणजे विश्वासाचे बंध आहेत. तुमच्या वाट्याला संघर्ष आलाय, तो तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे. आजपासून आपण एक प्रवास सुरू करूया. हा प्रवास भक्तीचा नाही, कथा कहाणींचा नाही, तर प्रवास आहे मनातून तणाव काढण्याचा, हृदयातून भीती झटकण्याचा, आत्म्याला पुन्हा जिवंत करण्याचा. आणि या प्रवासात तुमच्यासोबत फक्त शब्द नसतील तर स्वामींचा अदृश्य हात असेल. मनाला एकदा शांत करून स्वतःला विचारून बघा, मी कोण आहे? तर मी स्वामींचे बाळ आहे आणि डोक्यावर त्यांचा हात आहे. आणि मग स्वामी जर आपल्यासोबत असतील तर भीती कसली? काही क्षण आपल्याला वाटते आपण एकटे आहोत, पण स्वामींचे नाव घेतले की पहिला चमत्कार बाहेर होत नाही, तो आत होतो. मनाची अस्थिरता थोडी थांबते, श्वास खोल जातो, डोळ्यातील ओलसर आकाश हलके होते आणि मन सांगतं जगायचंय अजून, बरेच काही करायचंय अजून. जीवनात कितीही वादळं आली तरी जर ओठांवर स्वामींचे नाव आले तर ती वादळं कधी थंडगार झुळकीत बदलतात हेही कळत नाही. स्वामी म्हणतात, तू माझा खास आहेस, म्हणूनच ही वादळं सहन करण्याची क्षमता मी तुला दिली आहे. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की कर्मांवर लक्ष ठेवा, बाकी तुम्ही चिंता करू नका. तुमच्या जीवनात चमत्कार करण्याचे काम माझे आहे. या एका वाक्याने थकलेल्या मनाला ताकद मिळते, अस्थिर मन क्षणात शांत होते, शरीराला नवी उभारी येते, नवीन कामं हातात घेण्याची ताकद येते आणि मन प्रचंड आनंदी होते. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।